जय श्रीराम मित्रांनो. चला तर बघूया निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये मंडेसाठी काय मूव्हमेंट असू शकतो. आज तारीख आहे 6/7/2024 आणि मंडेची डेट आहे 8/7/2024. ओके. तर मंडेसाठी मंडेसाठी निफ्टीचे जे लेव्हल्स मला दिसत आहेत ते आहेत, जर मार्केट गॅप अप ओपन झालं, ज्याचे काही चान्सेस हाय आहेत, कारण की तुम्ही बघू शकता गिफ्ट निफ्टी 24,415 ला आहे आणि निफ्टी 24,323. दॅट मीन्स तिकडे डिफरन्स आहे, दोघांमध्ये डिफरन्स आहे, म्हणजे आपल्याला गॅप अप व्हायचे चान्सेस जास्ती आहेत. गॅप अप जरी मार्केट झाला ना, तर तुम्हाला एक रेजिस्टन्स मिळतोय ऑन द टॉप, ज्याची जे जे तुम्ही लेवल मार्क करू शकता 24,415 ते 24,475 यामध्ये जर तुम्हाला कॅन्डल्स एक हॅमर कॅन्डल, डाउनसाइड कॅन्डल, इन्गल्फिंग कॅन्डल दिसली तर तुम्ही एक शॉर्ट अपॉर्च्युनिटी आहे. त्यानंतर एक मेजर सपोर्ट जर इथून मार्केट गॅप अप घेतला तर इथं एक मेजर सपोर्ट बनून जाईल, जो की फ्रायडेला ॲज अ रेजिस्टन्स होता. ओके. तो सपोर्टमध्ये कन्व्हर्ट होईल. तर तो सपोर्ट काय असेल 374 ते 354 हा 20 पॉइंटचा तुम्ही एक सपोर्ट घेऊ शकता. जर मार्केट गॅप अप ओपन झालं तर तो इथं रिटेस्ट करेल आणि रिटेस्ट करून मार्केट वर जाईल. कारण की गिफ्ट निफ्टी ऑलरेडी हायला आहे. जर काही न्यूज आली किंवा काही मार्केटमध्ये व्होलॅटाईल जास्त झालं, तर ठीक आहे मार्केट किंवा काही मूव्हमेंट आला, तर डाउन साइडला जास्तीत जास्त मार्केट 125 24,125 ते 24,109 हा तुमचा मेजर रेजिस्टन्स असेल. जर मार्केटनी ह्याला ब्रेक केला तर मार्केटला फ्री फॉल आहे. मार्केट कुठं थांबू शकतो काही सांगता येत नाही. कारण की हा मेजर सपोर्ट आहे सध्या तरी. चला आता नेक्स्ट बघूया बँक निफ्टी. बँक निफ्टीमध्ये मी काही लेव्हल्स ऑलरेडी मार्क केलेले आहेत. ठीक आहे. हां, तर बँक निफ्टी पण ऑलरेडी एक स्ट्राँग सपोर्ट झोनला आहे. तुम्ही इथे बघू शकता 1, 2 ठीक आहे. आणि थर्ड हे 3 टाइम्स ऑलरेडी मार्केट या रेझिस्टन्सला टच झालेलं आहे. ठीक आहे, या झोनमध्ये. तर मार्केट उद्या जर मार्केटने ह्याला ब्रेक केलं, जसे की चान्सेस जास्ती हाय आहेत, कारण की गिफ्ट निफ्टी ऑलरेडी वर आहे, तर गॅप अप होऊ शकतं. गॅप अप जरी झालं, तर तुम्हाला एक मेजर रेझिस्टन्स मिळतोय. तो मिळतोय 53,95 ते 53,000 यामध्ये. ठीक आहे. तर ह्यामध्ये जे 100 पॉइंट्स आहेत, ठीक आहे, 100 पॉइंटचा तुम्हाला इथे एक रेझिस्टन्स मिळतोय. त्या रेझिस्टन्समध्ये तुम्हाला एक बघायचं, तुम्हाला कॅन्डल काय मिळते, इन्व्हर्टेड हॅमर मिळते, इन्गल्फिंग मिळतीये का डॉजी मिळतीये. तर ती कॅन्डल बघून तुम्हाला ट्रेड घ्यायचा आहे. तर त्याचा हाय लो मार्क करा आणि त्यानंतर तुम्ही रिव्हर्सल इथं ट्रेड घेऊ शकता. जरी मार्केट इथं गॅप अप ओपन झालं, दॅट मीन्स मार्केटमध्ये अपसाइडची मूव्हमेंट कन्फर्म आहे. ठीक आहे. जर गॅप अप ओपन झाला, तर मार्केट इथे टच होईल. टच होऊन इथे एक एक या लेव्हलला टच झाल्यानंतर इथं एक रिटेस्ट करेल आणि रिटेस्टची जी लेव्हल आहे तिथं ऑलरेडी तुम्हाला ह्याच्यावर दिसते ट्रेडिंग व्ह्यूवर, जी आहे 52,660 ते 52,707 यामध्ये हा मार्केट रिटेस्ट करू शकतो आणि तर परत गॅप अप होऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर जर इन केस काही न्यूज आली, काही मोमेंटम आला, तर खूप मोठा गॅप फील होईल हा. खूप मोठा गॅप फील आहे आणि एक मेजर सपोर्ट जो तुम्हाला मिळतोय, तो मिळतो आहे 51,667 ते 51,580, ज्याची शक्यता खूप कमी आहे, की मार्केट ऑलरेडी अप ट्रेंडमध्ये आहे. पण जर मार्केट खाली आलं, तर तुम्हाला हा मेजर सपोर्ट असेल आणि जर ह्याला मार्केटने तोडलं, तर तो फ्री फॉल येऊ शकतो आणि तुम्हाला एक 800 किंवा 650, 850, 600 ची लेव्हल तुम्हाला मिळू शकते. ठीक आहे. चला तर आता आपण काही स्टॉक्स मी निवडलेले आहेत, ज्यामध्ये माझ्या नुसार मी जे एनालिसिस केले त्याच्यानुसार 1 ते 2% मूव्हमेंट कन्फर्म आहेत त्या स्टॉक्समध्ये. ठीक आहे. तर पहिला स्टॉक आहे अपोलो टायर्स. ओके. त्यानंतर आहे बिर्ला कॉर्प. त्यानंतर आहे इंडिया एन-बी. त्यानंतर आहे हिंडल्को, बजाज फिन्सर्व, अदानी ग्रीन्स, एसीसी, एशियन पेंट्स आणि रिलायन्स. हे जे स्टॉक्स आहेत, तुम्ही यामध्ये इंट्राडे घेऊ शकता, ज्यामध्ये ॲज पर माय एनालिसिस 1 to 2% चं मूव्हमेंट येणं कन्फर्म आहे. ठीक आहे. तुम्ही एक छोटासा स्टॉप लॉस
प्रिव्हियस डेचा लो जो आहे त्याचा तुम्ही स्टॉप लॉस लावा आणि तुम्ही इंट्राडे स्टॉक्स करा. ठीक आहे. मी म्हणत नाही की एफ-ओ नको करा. अजिबात एफ-ओ नका करू. ह्याच्यामध्ये तुम्ही काय करा एकदम डायरेक्टली तुम्हाला लेव्हरेज मिळतं. ठीक आहे. जेव्हा तुम्ही स्टॉक्स बाय करता 5x लेव्हरेज मिळतं. ठीक आहे. तुम्ही बजाज फायनान्स एक 10 लॉट घेऊन घ्या. अदानी ग्रीनचे 10 लॉट घ्या. एसीसी ग्रीनचे 10 लॉट्स घ्या. तुम्ही असं 10-10 लॉट्स घेऊन एक ट्राय करू शकता की किती पर्सेंटचं तुम्हाला मूव्हमेंट मिळतंय. त्यानंतर एक 2 लाँग आहेत, ज्यामध्ये खूप रिस्की आहे. बट ह्याच्यात तुम्हाला मूव्हमेंट मिळाली तर मिनिमम 15% 10% ची मूव्हमेंट तुम्हाला मिळू शकते. तर 2 स्टॉक्स आहेत ज्यामध्ये मॅनकाइंड आणि सस्ता सुंदर. ठीक आहे. त्यानंतर एक स्टॉक्स आहे ज्यामध्ये तुम्हाला शॉर्ट अपॉर्च्युनिटी जसं तुम्ही स्टॉक बाय करता तसं तुम्ही स्टॉक सेल पण करू शकता. त्यामध्ये आहे भारती एअरटेल ज्यामध्ये मार्केट तुम्हाला शॉर्टमध्ये म्हणजे -2% -3% जाण्याचे चान्सेस आहेत भारती एअरटेलमध्ये. ठीक आहे. तर हे काही स्टॉक्स आहेत ज्या तुम्ही रडारमध्ये ठेवू शकता आणि कमेंट करून कळवा मंडेला तुम्हाला ह्याचा फीडबॅक कसा आला. जे मी लेव्हल्स दिल्या आहेत किंवा ह्या स्टॉक्स दिल्या आहेत. ठीक आहे. आणि ह्याचा मी परत अपडेट करतो मंडेच्या एंड ऑफ द डेला की ह्याचे काय रिझल्ट आले. ओके. चलो बाय-बाय. धन्यवाद.